हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आपल्या नवीन चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया चिवळच्या वड्यांची रेसिपी. आज काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत चिवळच्या भाजीच्या वड्या. हे बघा, ही आहे चिवळची भाजी. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे याला चिवळची भाजी म्हणतात. हे ज्या मोठ्या मोठ्या काड्या असतात ना त्यांना असं पकडायचं आणि हे जे छोटे छोटे पानं असतात ना फक्त तेच घ्यायचं आपल्याला, कारण की काड्यांचा जास्त यूज नाही करायचा. हे फक्त आपल्याला असं जस्ट फक्त ओढून घ्यायचं, असं पकडायचं आणि हळूहळू असे काढून घ्यायचं आणि या ज्या काड्या आहेत त्या फेकून द्यायच्या करून. चला तर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आपण भाजी निवडतोय तोपर्यंत आपण ना इकडं भाजते, बाकीच्या ज्या गोष्टी त्या आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण आहे ना ही भाजी अशी छान बारीक चिरून घेणार आहोत. बघा मी दाखवते तुम्हाला. अशी छान बारीक चिरून घ्यायची तिला. ही भाजी ना छान अशी वॉश करून घेणार आहोत पाण्यात, कारण की ते मातीमध्ये असतं ना, मग त्याच्यामध्ये खडे वगैरे पण असतात. मी तुम्हाला दाखवते. बारीक बारीक माती असते त्याच्यामध्ये, म्हणून ती चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने ना धुवून टाकायची तिला, जेणेकरून आहे ना ते खडे वगैरे जे असतील ना ते निघून जातात. ते बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी बारीक बारीक त्याच्यामध्ये माती असते, म्हणून तिला छान वॉश करायची 2-3 पाण्याने. वड्यांसाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. हळद घ्यायची आपल्याला अर्धा टीस्पून, 2 चमचे आपण लाल तिखट घेणार आहोत आणि इकडे आपण लसूण आणि जिरं आपण ठेचून घेतलेलं आहे. ही कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि हे आपलं डाळीचं पीठ आहे आणि आपली चिवळची भाजी. हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. अगोदर आपण त्याच्यामध्ये ना पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ थोडं जास्त राहू द्यायचं, जसं लागलं तसं. आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय ते. हे बघा, आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतो. हे बघा, हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता माझ्या घरात लहान मुलं आहे ते पण खातात, म्हणून मी 2 टेबलस्पून टाकलेलं. आणि आपण मसाल्यामध्ये पण आपण हे टाकत असतो चटणी, त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं तिखट. हे बघा, लसूण आणि जिरं साखून ठेचून घेतलेलं आहे आणि मीठ. मिठाचा अंदाज तुमच्यानुसार टाका तुम्ही. हे बघा, आता आपण हे सगळं ना एकजीव करून घेणार आहोत आणि पीठ आपल्याला जसं लागणार तसं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता मला ना अजून थोडं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा आता. आणि एका साईडला आहे ना तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत ना ते वाफवून घ्यायचे. मी हे मळून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. आपण असं छान असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण आहे ना अशी चाळण घेणार आहोत. त्याला आपण आहे ना तेल ग्रेस करून घेणार आहोत, म्हणजे ते चिटकत नाही ना. डाळीचं पीठ थोडं चिकट असतं. आता आपण याचे ना असे थोडेसे छोटे छोटे असे छान गोळे करून घेऊ, म्हणजे असे लांबड त्या आकाराचे करायचे आपल्याला. अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहे. आता आपलं पाणी पण गरम झालेलं आहे, मी तुम्हाला मगाशी दाखवलं. आता आपण त्याच्यावरती 10 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवून आपण ते वाफवून घेणार. हे बघ, मी ना फुल गॅसवरती 10 मिनिटं होऊ देते. हे बघा, तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मी याच्यामध्ये ना नाईफ घालून बघते, काही चिपकत नाही. आता आपण याला काय करणार आहोत, आता दुसऱ्या साईडने आपण याला पलटून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ते दोघं साईडने छान होणार. आता असंच आपल्याला आहे ना 5 मिनिटं फक्त कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं. मग मी तुम्हाला दाखवते. आता आपण त्या वड्या जे झाल्या ते वाफवून झालेल्या, तर त्या पूर्ण गार होऊ दिलेल्या आहे मी. तुम्ही जर गरम कापल्या तर त्याचा आकार नाही जमणार, कारण की ते थोडंसं चिकट असतं. आता बघा ते गार झालेले आहे ना, मी तुम्हाला कापून दाखवते. तुम्हाला जसं शेपमध्ये हवे असतील तुम्ही तसं कापू शकता. हे बघा, मी आता सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहे. आता आपण भाजीच्या प्रोसेसकडे जाऊ.
आपण मसाल्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला. 1 टेबलस्पून आपण आहे ना धने घेतले, अर्धा टेबलस्पून आपण जिरे घेतलेले आहे, 2-3 लवंग घेतले, 2-3 मिरे घेतले, चक्री फूल वगैरे आपण खडा मसाला घेतलेला आहे. हा मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले, तरी साधारण अर्धी वाटी असेल. आणि ते 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथं आपण 3-4 कांदे भाजून घेतले, मी तुम्हाला दाखवले. आता आपण हे सगळं छान भाजून घेणार आहोत. हे सगळे सुके खडे मसाले वगैरे धने हे आपल्याला छान असं रोस्ट करून घ्यायचे. त्याच्यात आपण आहे ना तेल टाकून घेणार आहे. जास्त काळे नाही करायचं आपल्याला, मग भाजी कळवट लागते. हे बघा बस तितकंच आपल्याला भाजून घ्यायचं. आता मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. चटणी वगैरे मी यात टाकत नाही, कारण की मी तुम्हाला पुढे दाखवते. मी पण तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता मी तुम्हाला चटणी वगैरे दाखवते कशी टाकायची. हे बघा आता मी याच्यामध्ये ना 2.5 चमचे लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा आपली हळद पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे. म्हणून वरतून जास्त गरम मसाला टाकायचा नाही. आणि हा बघा आपण जे भाजून घेतलं होतं ना त्याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, पाणी टाकून घेणार आहे. त्याच्याने काय होतं माहिती का, हे असं केल्याने ना भाजीला तेल छान येतं. त्याच्यामुळे ना आपण असं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेणार. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण हे जे आहेत ना लाल तिखट वगैरे हळद ते आपण तिखट टाकून घेतो. बघा हे बघा छान असं त्याला फ्राय होऊ द्यायचं. थोडं त्याच्यात लगेचल्यामुळे ना ते जळू शकतं ना, म्हणून आपण वाटण केलं होतं ना ते वाटण लगेचच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे. हे बघा आता आपला मसाला छान झालेला आहे. त्याच्यात आपण हे गरम पाणी टाकून घेणार. तुम्हाला तर रसा कसा हवा किंवा तुम्हाला किती रसा लागतो त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाका. आता आपण ह्याला चांगली उकळी येऊ देऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या सोडून घेणार. हे बघा आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, तर मी आता त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण वड्यांमध्ये पण टाकलेलं आहे मीठ. तुम्ही तरी बघू शकता किती छान कट आला आपल्या भाजीला. हे बघा आता आपण आहे ना याला छान उकळी आली. उकळी आल्याच्या नंतरच आपण त्याच्यात वड्या सोडणार आहोत. उकळी येऊ द्यायच्या अगोदर भाजीला, मग त्याच्यानंतर हे फक्त 5 किंवा 10 मिनिटच होऊ द्यायची भाजी, नाही तर मग त्या वड्याना विरघळून जातात. आपण आता सगळ्या वड्या टाकून घेणार आहे आणि जेव्हा आपण गॅस बंद करू तेव्हा आपण वरतून कोथिंबीर. हे बघा आता आपली भाजी तुम्ही बघू शकता किती छान दिसते. येतंय ना तोंडाला पाणी. हे बघा आता लास्टला आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. माझ्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.